ओम काळेश्वरी ओम नमो भगवती. नमस्ते भक्तांनो. आज व्हिडिओ केल्याचं सार्थक मला वाटतंय, कारण आज काही भक्तांचे कॉल मला येत आहेत आणि जे जे मार्ग त्यांना दाखवले आहेत, जे जे माझे व्हिडिओ आवडलेत, कारण आपण जे बोलतो ना, मी जे बोलतो ना, ते सत्य आणि खऱ्या गोष्टीवरती आधारित बोलतो. आणि काही लोकांनी मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत किंवा ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, मी जी काय पूजाची विधी त्यांना सांगितलेली आहे किंवा जे जे फॉलो करतायत माझे व्हिडिओ, तर आज मला खरं अक्षरशः सार्थक एवढं वाटलं की मी व्हिडिओ बनवून मला त्या गोष्टीचं समाधान वाटलं. भले तुम्ही मला वाईट म्हणा, चांगलं म्हणा, कसंही म्हणा, पण मला आज एवढा आनंद होतोय की काही भक्तांची कॉल मला येत आहेत आणि ते सांगतायत की गुरुवर्य, गुरुमाऊली, आमचं खूप चांगलं झालं आहे. काय, काल अशाच एका भक्ताचा पुण्यामधूनच मला कॉल आला होता आणि पुण्यामधून कॉल आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या मिसेसला कॉल आला त्यांचा आणि मिसेसला विचारलं की गुरुदेव कुठे आहेत म्हणून. आणि मग मिसेसने सांगितलं मला की एक दादांचा कॉल आला होता, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे मी त्यांना फोन केला नंतर त्यांचा कॉल येऊन गेल्यानंतर. आणि मग मी त्यांना विचारलं की बोला ना, म्हटलं दादा. तर ते पुण्यातूनच बोलत होते आणि काहीतरी मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी त्यांच्या आईची, तुळजापूरच्या आई अंबाबाईची आराधखाना झाला होता. ठीक आहे. आणि आराधखाना झाल्यानंतर त्यांच्यावरती वाईट आणि बिकट परिस्थिती, बघा देव कोणाचं वाईट करत नाही आहे, पण आपले कर्म जे असतात ना, ते कर्म आपल्याला वाईट करत असतात. काय, आता त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं झालं आणि देवबाप्पा खूप दिवस आमची परिस्थिती होती ना, की काय झालं की त्यांच्या आईचा जॉब हा मुंबईला आहे आणि मुंबईला जॉबला असताना जी माळपर्डी घेतली होती, ती माळपर्डीची सेवा जी आहे, ती सेवा आई करू शकत नव्हती, कारण आई गव्हर्नमेंट जॉबला होती, त्याच्यामुळं आई त्या सेवा करू शकत नव्हत्या. आणि मग त्या भक्तांनी मला विचारलं की मला एवढं टेन्शन आलं होतं की काय करावं समजत नव्हतं. संसार विस्कटला होता, भयान परिस्थिती त्यांच्यावरती, परत पैशाचं क्रायसिस त्यांच्यावरती चालू होतं, म्हणजे पैशाच्या अडचणी येत होत्या, म्हणजे लक्ष्मी कुठून येत नव्हती, म्हणजे एवढी परिस्थिती त्यांच्यावरती बिकट आली होती. आणि त्यांनी सांगितलं की जसे जसे मी तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, मी जे यूट्यूबवरती मंत्र टाकलेले आहेत आई काळूबाईचे, त्यांनी ज्या ज्या वेळेस फॉलो घेतला त्याचा आणि ज्या ज्या वेळेस ते अनुकरण करायला लागले, तेव्हापासून त्यांनी सांगितलं की दादा, माझी परिस्थिती आता पूर्व परिस्थितीवरती, म्हणजे जी वाईट परिस्थिती होती, आता पूर्वस्थिरावरती येऊ लागलेली आहे. खरंच मित्रांनो, मला या गोष्टीचं सार्थक वाटतं की आज मी जो व्हिडिओ टाकलाय किंवा टाकतोय ना, तर खरंच की आई काळूबाईंनी अशा लोकांवरती, जे माझे व्हिडिओ पाहतात ना, अशा लोकांवरती ची छत्रछाया ही कायमस्वरूपी आई काळूबाई त्यांच्या संकटात म्हणा, अडचणीत म्हणा किंवा सुखामध्ये, ही आई काळूबाई त्यांच्याशी पाठीशी राहावं, मी अशी आई काळूबाई चरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, त्या भक्ताला त्या गुरुने सांगितलं की 4 लाख रुपये गेनमाळीला लागतील. आई काळूबाईच्या गेनमाळीला किती लाख? 4 लाख रुपये लागतील. आणि 4 लाख रुपये लागत असताना अर्धा तोळा सोनं, आता साहेबांनो, म्हणजे मला सांगायचं आहे की अर्धा तोळा सोनं म्हणजे आता 1.5 ते पावणे 2 लाख रुपये तोळा सोनं चाललंय. अर्धा तोळं सोनं हे गुरुला द्यायचं. अक्षरशः त्या गुरुने एवढं बेकार त्याला सांगितलं, म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केला की 4 लाख रुपये आणि अर्धा तोळं सोनं आणि त्याच्यानंतर तुझी परिस्थिती चांगली होईल. आणि त्या दादाने त्याच्यावरती एक आपले व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर अशी वेळ आली ती, त्यांनी निर्णय घेतला की मी आता जे माझं घर आहे पुण्यातलं, ते घर विकून टाकतो आणि आई काळूबाईची गेनमाळ, पहिला आराधखाना झाला तर तो उलटाच केला, त्या टायमालाही 1-2 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतले. ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या काय म्हणतात ना, अशा फसवीच्या गोष्टी चालू होत्या. परंतु त्यांनी मला सांगितलं की जसे जसे तुमचे व्हिडिओ माझ्यासमोर यायला लागले, मी तुमचा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचा नंबर शोधत होतो, पण मला नंबर मिळाला आणि माझ्या जीवनाची कलाटणी मिळाली. तर मी त्यांना सांगितलं की दादा, हे बघा, आई काळूबाईची छत्रछाया, आई काळूबाईची कृपा ही तुमच्यावरती सतत अशीच राहणार आहे आणि अशीच राहील. आणि कोण म्हणतं आई काळूबाईचं इंगळाचं नाणं घालायला तुम्हाला 4-4, 5-5 लाख रुपये लागत आहेत?
काही गरज नाही आहे कोणाला 4 आणि 5 लाख रुपये द्यायची गरज. काय आज खूप कमी पैशामध्ये तुमचा कार्यक्रम होतो. 50,000 रुपये मी म्हणतो डोक्यावरून पाणी गेलं तुमचा कार्यक्रम करण्यासाठी किंवा होण्यासाठी. ह्या भोंदू लोकांच्या नादी लागू नका. काय आणि मला खरंच एकच सांगायचं आहे की काय असतं माहिती आहे का, देव हा गरिबाचा पण आहे आणि देव हा श्रीमंताचा पण आहे. मग ज्याच्याकडे 4 लाख आणि 5 लाख नाही आहे त्यांनी घरं विकून गेनमाळी करायला लागलेत. अरे भानावरती या की अशा लोकांचं वाटोळं करू नका, जे आधीच गरिबीमध्ये आहेत, जे आधीच त्रासलेले आहेत, जे आधीच व्यापलेले आहेत. आणि त्या भक्ताने मला सांगितलं की खरंच माऊली तुमचे शब्द ऐकून मी धन्य झालो. कारण बघा मित्रांनो, मला कोणाला वाईट शिकवायचं नाही, मला कोणाला वाईट मार्ग दाखवायचा नाही. काय की आई काळूबाई तुमची पण आहे, आई काळी माझी पण आहे. पण जी माझी भक्ती आहे त्या भक्तीतून मी जर तिला आवाज दिला तर ती माझ्या हाकेला धावून उभा राहते. तशी तुमच्याही हाकेला धावून उभी राहावी. मी अगोदरच सांगितलेत काही व्हिडिओ आहेत की गुरु का करावा, कशासाठी करावा. आणि मग मी त्या दादांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. पण आणि दादा मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ अशीच पाहत राहील आणि काय म्हणतात ना, मला जे गुरु करायचे आहेत तर तुम्हीच माझे गुरुवर्य होणार आहात. आणि मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने काय करायचं. अगोदर आता गुरु केलेला आहे, 2 लाखाला तर फसवलेलं आहे. परंतु आता नक्कीच ते समोर आल्यानंतर त्यांच्या गेनमाळीचा तो व्हिडिओ काढूनच मी तुम्हाला टाकणार आहे. काय परंतु मी त्यांना सांगितलं की आता घरबीर काय विकायचं नाही आहे. आई आली तिकडनं जॉबवरून, आम्हाला फोन करा, आम्ही येऊ, आईसाहेबांना भेटू. आणि काय हो सांगतायत लोक. आणि तुम्हाला एक मला सांगायचं की जो कोणी व्हिडिओ पाहत असेल ना, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या घरामध्ये आई जगदंबा आली ना, ज्याच्या घरामध्ये, मग समजा माझ्या घरामध्ये वारं मला येतंय, काय मग माझ्या घरात वारं येतंय, पण काय होतं की तिचा अधिकार घरातल्या सर्वजणांना आहे. तिची भक्ती सगळेजण करू शकतात, तिचा जोगव सर्वजण मागू शकतात. असं नाही की अंगात आलं ज्याच्याकडे माळपरडे आली त्यांनी जोगव मागायचा. हे कोणी सांगितलंय तुम्हाला? हां, आपल्याला ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंगात आली आहे म्हणून जगदंबा आपली कुलस्वामिनी नाही आहे. राजा शिवछत्रपती महाराजांपासून आपली कुलस्वामिनी आई जगदंबा आहे. मग राजांनी सगळ्यांनाच तो अधिकार दिलेला आहे किंवा आई जगदंबा सगळ्यांची आहे. मग अंगात आलं म्हणूनच त्यांनी तिचा जोगवा मागायचं का? हे चुकीचं आहे. तर त्या व्यक्तीला जोगवा मागण्यासाठी सुद्धा लोक हसत होते. काय हसताय तुम्ही? अहो तुम्ही त्या व्यक्तीवरती हसत नाही, तो तिची सेवा करतोय, तिची चाकरी करतोय. जगदंबा आपल्याजवळ आली, जोगवा मागायला आला तुमच्या दारामध्ये, तर तो माणूस काय तुम्हाला भीक मागत नाहीये. भीक घेऊन तुम्ही भीक नाही त्याला वाढत आहे किंवा तो भीक मागण्यासाठी नाही आलेला. तो तिची चाकरी करतोय, तो तिची सेवा करतोय, तो तिची भक्ती करतोय. एक विचार करा. काय अशा लोकांना नावं ठेवू नका, अशा लोकांवरती हसू नका तुम्ही. कारण तुम्ही पण त्या जगदंबेचे लेकरं आहात ना. मग अशा लेकरांवरती का हसताय तुम्ही? त्यांना मार्ग दाखवा, त्यांना जोगवा वाढा, तिचा सन्मान करा. ज्या घरामध्ये आई जगदंबा आली ना, ज्याच्या दारामध्ये ती उभी राहिली ना, ज्याच्या दारामध्ये तिचं माळपरडीच्या स्वरूपाने ती उभी राहिली ना, तर तिचा अपमान करू नका. तुमच्याकडे देण्यासारखं काही नसेल, पण तिला किमान हळदी कुंकवाचं लेणं आणि हा मान देऊन तिला पाठवा. मला सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की असे जे माझे भक्त आहेत, हा जो व्हिडिओ मी बनवतोय ह्या गोष्टीचा मला अभिमान झाला की किमान एक तरी माणूस सुधारला, एक तरी माणसाच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला, एक तरी माणसाला समजलं की खरं आणि खोटं काय आहे. मला 1000 लोक नको आहेत. या 1000 लोकांमधला एक माणूस सुधारला ना, एवढीच त्या आई काळूबाईची मोठी कृपा आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, त्यासाठी मला खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे, बोलत्या मांढराच्या काळीचे सांग भले. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. धन्यवाद.